शिवरायांनी स्वराज्य का स्थापन केले हा प्रश्न केवळ इतिहासाशी नाही तर आजच्या पिढीच्या विचारांशीही जोडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली कारण त्यांना अन्याय, जुलूम आणि परकीय सत्तेच्या गुलामगिरीत पिचलेला समाज मुक्त करायचा होता. स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता मिळवणे नव्हे तर सामान्य माणसाला सुरक्षितता, न्याय आणि आत्मसन्मान देणे हे त्यांचे अंतिम ध्येय होते. प्रत्येक शेतकरी, कारागीर, माता भगिनी आणि तरुण यांना आपण या भूमीचे मालक आहोत ही जाणीव निर्माण व्हावी म्हणून त्यांनी स्वराज्याचा दीप प्रज्वलित केला. धर्म, भाषा किंवा जातीपेक्षा मानवता, कर्तव्य आणि स्वाभिमान मोठा आहे हा संदेश शिवरायांनी आपल्या कार्यातून दिला. कठीण परिस्थितीतही त्यांनी धैर्य, दूरदृष्टी आणि सकारात्मक विचार जपले. कारण त्यांना माहीत होते की सकारात्मक विचारातूनच मजबूत राष्ट्र उभे राहते. शिवरायांचे स्वराज्य हे तलवारीपेक्षा विचारांवर उभे होते आणि म्हणूनच आजही ते आपल्याला स्वप्न पाहण्याची, संघर्ष करण्याची आणि स्वतःच्या आयुष्याचे स्वराज्य घडवण्याची प्रेरणा देते.